नमस्कार. या डिंकाच्या लाडवांबरोबर नॉर्मली आठवला जातो तो म्हणजे आळीवाचा लाडू. हे दोन्ही एकत्र बहुतेक बाळणपणामध्ये वापरले जातात. पण आळीव हा उष्ण आणि अतिशय पौष्टिक असं हे धान्य आहे. त्यात आयुर्वेदामध्ये चंद्रसूर असं नाव आहे. आणि हे जे आहे उष्ण पण अतिशय चांगलं असं हे द्रव्य आहे. त्यामुळे बाळंतिणीला दूध सुटण्यासाठी आणि बाळाची प्रकृती सुधारण्यासाठी आईला खायला घालण्याचं हे द्रव्य आहे. आणि त्याचा उपयोग बाळाचं आणि बाळंतिणीचं आरोग्य वाढवून त्यांचं पोषण करणं हा त्यातला मुख्य भाग आहे. पण आळीव हे उष्ण आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आळीव गूळ आणि साखर आपले खोबरं म्हणजे ओलं खोबरं यांचं हे कॉम्बिनेशन करतात. आणि त्यापासून केलेले हे जे लाडू आहेत हे कोणासाठी खाण्यासाठी उत्तम आहेत. विशेषतः वृद्धांमध्येही हे उत्तम आहेत. त्यामुळे पुन्हा जी होणारी झीज आहे ती भरून काढण्यासाठी आणि हाडांची ताकद वाढण्यासाठी आणि हे या काळामध्ये खावेत असे लाडू आहेत. तेव्हा डिंकाचे लाडू, आळीवाचे लाडू हे आणि त्याप्रमाणे आळीवाची खीर ही उत्तम आहे. ती सुद्धा कधी करता येते. आणि त्यामुळे साखर किंवा गूळ वापरून ही खीर अतिशय चांगली होते. पण ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी हा गूळ किंवा साखर वापरताना सावध राहायलाच हवं. ते बाकीचे आळीव किती उष्ण असले आणि किती पौष्टिक असले तरी गूळ हा आपल्याला त्रास देऊ शकतो याची जाणीव ठेवायला पाहिजे. त्यामुळे डिंकाच्या लाडवाबरोबर आळीवाच्या लाडूही जरूर खा. ओल्या खोबऱ्याचा भरपूर वापर करा आणि आपली पुष्टी सुधारा. शिशिर ऋतूचं हे एक फलितच आहे असं मानायला काही हरकत नाही. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईबही करा. थँक्यू.